इथे छान वाटलं. सगळं महाराष्ट्रामध्ये आल्यासारखंच वाटलं. सगळे मस्त मराठी बोलत होते. कांतार तर असतात नाही इथे मराठी ऐकायला. भारी वाटलं एकदम. चला तर मंडळी, आज तुम्हाला फिरायला घेऊन जातो. आज आपण जाणार आहे महाराष्ट्र मंडळ, म्हणजे जे की चेन्नईमध्ये मराठी लोकांचा एक ग्रुप आहे आणि ते प्रत्येक सण तिथे साजरा होतो. गुढीपाडवा सेलिब्रेशन आज सेलिब्रेट करणार आहे. तर चला घेऊन जातो तुम्हाला. अरे बाबू, झाली का तुला यार? चल लवकर निघायचं आपल्याला. अरे बाप रे, कसली सुंदर दिसते यार तू. नजर नाही लागो कोणाची. चेन्नईमध्ये मराठी माणसं पण आहेत आणि मराठी जेवण पण मिळणार आहे, माहितीये का तुला? असतील पण कमी असतील. कमी असतील. कमी असतील. कमी वाटतं तिला. मग कमीच असतील. चला तुला दाखवतो. आपली मराठी माणसं सगळ्या पूर्ण जगामध्ये, नुसता इंडियामध्ये नाही, तर केवळ चेन्नई आहे आणि साऊथ आहे. चला तर मग भेटूया बाकीच्या माणसांना पण. चल दाखवतो तुला. हा, सुंदरी सुंदरी तुझं नाव काय आहे, तुझं गाव काय आहे ग अगं? आता काय घातलं असतं? आईला आमच्या मुलांचं बरं असतंय, काहीच नाही आम्हाला टेन्शन. तुम्हाला किती मेकअप करावा लागतो. खरंच तुमचं बरं असतं. आणि सेंटर ऑफ अट्रॅक्शन नुसतं इकडेच असणार आज. मला कोण बघणार यार? मला कोणीच बघणार नाही. मी आहे ना तुला बघायला. तरी पण मैं देखूंगी तुम्ही. चला बघूयात आता. हॅलो घर हॅलो. चला, चालाय फायनली आमचा प्रवास चालू आणि आम्ही बसलोय कॅब मध्ये. बघा ही मॅडम आणि ही आमची ऑफिस कलिग सृष्टी मॅडम. काय करा मॅडम एकदा पब्लिकला. हॅलो. चला उतरलो आता आम्ही आणि आम्ही चाललो आता महाराष्ट्र मंडळला. लवकरच पोहोचतोय. स्पेशली तिथे आम्ही चाललोय मस्त मस्त जेवण करण्यासाठी, महाराष्ट्रीयन फूड खाण्यासाठी चाललोय स्पेशली. फायनली गाईज पोहोचलोय आम्ही महाराष्ट्र बिल्डिंग चेन्नई. महाराष्ट्राचं नाव बघताच यार घरात आल्यासारखी फिलिंग वाटते यार, सिरियसली. चला आतमध्ये जाऊयात लवकरच. एंट्रीलाच मस्त रांगोळी काढलीये, आपली गुढी उभारलीये. आल्या आल्या पहिले आम्हाला मस्त थंडगार पन्नं मिळालं इथे. हे नृत्य एवढं अप्रतिम नृत्य केलं यांनी, सिरियसली म्हणजे मन प्रसन्न झालं आमचं खूप. सगळ्या महाराष्ट्रीयन महिलांचा ग्रुप बघून चकलीला काही राहवलं नाही आणि ती सुद्धा स्टेजवर गेली, मस्त ग्रुप फोटोज काढले. सर्वांनी खूप एन्जॉय केलं, स्पेशली महिला वर्गाने खूप मज्जा केली. गाईज बघा आपली मराठी पब्लिक, तुम्हाला विश्वास नाही होणार एवढा, म्हणजे एवढी माणसं आहेत आपली साऊथ मध्ये सुद्धा, चेन्नईमध्येच. मॅडमचं बुकेनी खूपच पोट दुखायला लागलंय, असं झालंय कधी जेवायला भेटतंय आणि जेवायला मराठी पदार्थ आहेत. सो त्याच्यासाठी आम्ही खूप वेट करतोय की कधी एकदाचं मराठी अन्न पोटामध्ये जात आहे आमच्या. खरंच तोंड बघा, हिचं तोंड बघा. थकले तू. असं असं वाटतं जसं तू तिथे नाचून आली, डान्स करून आली. कसं वाटलं तुला? कार्यक्रम छान होता. जेवायच्या लाईनीमध्ये आम्ही उभे. जेवायची वेळ आलेली आता. अजून नाही आली, अजून वेळ. भुकेमुळे काही सुचत नाही आम्हाला, पण तरी पण एक मुलगा आम्हाला खुन्नस मध्ये बघतोय, तुम्ही बघू शकता तो कसा खुन्नस देतोय. निघून गेला. फायनली चला, फायनली आता लवकरच आम्ही जेवणार आहेत. बोलायची टोन बघा या बायकांच्या गप्पा. तसं गावठी नाहीये, ते लोक प्रोफेशनल. हा तेच, इंग्लिश पण छान बोलतात. फायनली जेवण आलेलं आहे आपलं, त्याचा मस्तपैकी खायचं आहे. बघा आनंद, फायनली जेवण भेटलेलं आहे. लय भूक लागली आहे. खा आता, खा निवांत खा आता. कसं आहे जेवण? मस्त आहे. चला, आवडलेलं आहे जेवण. आपण पण स्टार्ट करूया आता. अर्ध चालेल.
हा हा हा, काय मजा आली यार. कसलं जेवण होतं यार. किती दिवसानंतर मराठी जेवण भेटलं आम्हाला. सिरियसली लय भारी वाटलं, एवढं भारी वाटलं. आणि जवळपास सगळी महाराष्ट्रीयन मराठी लोक भेटले, सगळे महाराष्ट्रीयनच आहेत इथे. आणि मराठी बोलतायत, सगळीकडे आरडाओरडा चालू आहे मराठीत. असं महाराष्ट्रात आल्यासारखं फील होत आहे. घरी आल्यासारखं फील होतं यार, सिरियसली. चला, मस्त वाटलं, जरा फ्रेश पण झालो. हा यार, गुढीपाडवा निमित्त सेलिब्रेशन्स होते इथे. खूप छान साजरा केला सण यांनी. थँक्स टू महाराष्ट्र मंडळ यार, सिरियसली खूप भारी. थँक्स टू सृष्टी मॅडम यार. या ग्रुप सोबत सृष्टीनेच मला म्हणजे ऍड केलं ग्रुपमध्ये. त्यानंतर आम्हाला कळलं की बाबा महाराष्ट्र पण बरीच माणसं आहेत इथे, आपणच नाही आहेत. आपण उगाच समजतो की आपण एकटे आहेत असं तसं, असं काही नाहीये. खूप मोठा फॅमिली टाईप तिथे सगळी लोक राहतात मिळून मिसळून आणि प्रत्येक सण साजरा करतात. खूप छान. बघा किती मस्त, सगळी आपलीच माणसं तिथे. काकासाहेब दांडेकर सभागृह, काकासाहेब दांडेकर सभागृह आहे. हे मेन जे माणसं तिथे, दांडेकर, फडके, भिडे, त्यांचे फोटो लावलेले आहेत. चला मॅडम, मग निघायचं का आता? वेळ झाली निघायची. निरोप घेऊयात. पुढच्या एखाद्या इव्हेंटला, सणाला परत भेटूच आपण. सगळे येऊ रिटर्न. येऊ. तुला मजा आली की नाही? हो. तिला मजा आली तर नशीब माझे, ठीक आहे. नाही तर मग परत बोलली असती, टाइमपास केला, दुसरीकडे तरी घेऊन जायचं, आवडलं नाही. बासुंदी उरली आहे. बासुंदी उरली आहे. बासुंदी उरली. चला मग ग्लास घेऊन घरी भरून घेऊन जाऊ ना, पॅक करून 2-3 ग्लास. मागायचं तू पण, मी नाही मागणार. बासुंदी वाईनी घेतली ते बघ डब्यामध्ये. चला मग आपण पण घेऊ. डब्यामध्ये घेतली तिने. चला आता आपली रिटर्न जर्नी चालू झालेली आहे. जाऊयात आता मस्तपैकी आणि निवांत झोपूया, संडेचा फील घेऊ. अरे हा, जाताना मला संत्री पण दिलेत, संत्रीचं झाड लावायला. हा, खायचं आणि घरी जाऊन खाऊ आणि बिया फेकू आपल्या इथे खाली क्वार्टर मध्ये. तिथं झाडे उगवतील मस्तपैकी, है ना? सगळा इव्हेंट वगैरे करून घरी आलोय आता, म्हणजे चाललोय, आलो नाही अजून, पोचू आता. सगळे लोक चोपडीलाच बघत होते. काय पण किती मस्त, खूप छान झालं तिथे सगळं. जसं त्यांनी शेवटी तो मंगळागौरचा कार्यक्रम वगैरे घेतला. सगळ्या बाया मस्त स्टेजवर जाऊन त्यांनी मंगळागौर साजरी केली तिथे. खूप छान वाटलं, असं एकदम महाराष्ट्रामध्ये आल्यासारखंच वाटलं. सगळे मस्त मराठी बोलत होते, कानपार तरसतात नाही का इथे मराठी ऐकायला. भारी वाटलं एकदम, म्हणजे असं टाईम वेस्ट गेल्यासारखं नाही वाटलं. जेवण तर एक नंबर. जेवण यानी बासुंदी किती खाल्ल्या असतील यानी? 4 वाट्या बासुंदी खाल्ली, 4 वाट्या. शेवटी मला सांगितलं 2 वाट्या आणायला, मला इतकी लाज वाटत होती. मग काय हे, शेवटी मी कशी तरी माझी 1 वाटी आणि याची 1 वाटी अशा 2 वाट्या आणल्या. अरे तर जेवण छान होतं. चला मग ठीक आहे, आता जाऊन मस्त झोपायचं, आराम करायचा. डोकं दुखायला लागलंय. सकाळी थकलं आज. चला मग भेटू परत पुढच्या व्लॉगला. ओके, असंच आम्हाला सपोर्ट करत राहा, इथपर्यंत पोहोचले त्यासाठी थँक्यू.